धन्यवाद योगेश सर. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे जिथे सुरू झालाय क्रिकेटचा महासंग्राम. या अगोदर तुम्ही सर्वांनी अनुभवला क्रिकेटचा खूप महत्त्वपूर्ण थरार सुपर ओव्हर. सुपर ओव्हरमध्ये पाहिलं गेलं आपण यशोदेव डिक्सल संघ या ठिकाणी आगेकूच झाला. इष्टदेव बेकरी संघाला आघारी परतावं लागलं. सलामीची जोडी कालभैरव मालेगाव संघाकडून राज भोईर आणि स्वप्नील भोईर जोडी या ठिकाणी मैदानात पाहतो आहे. तर गत स्पर्धेमध्ये गत वर्षी आपण पाहतोय ज्या संघाला बाईक मिळाली होती अखिलेश आंबेडकर, हाच तो तेजस पडवल यांचा. समोर ज्या बाईक्स आहेत खाऊ गल्लीमध्ये आपण लाईट्स बंद करा. कमानीच्या बाजूला ज्या बाईक्स आहेत आपण लगेच लाईट बंद करा. हर्षल मोटर, पुरास्कृत, आदर्श वागणी, तेजस पडवल पहिला चेंडू आपण पाहतो. रुपये चेंडू होता कव्हर पॉइंट मध्ये चेंडू फील्ड होतो आहे. डॉट चेंडूनी या ठिकाणी सुरुवात झाली. दमदार ट्रॉफी आमदार चषक आपण पाहता. कर्जत खालापूर विधानसभा 189 चे विद्यमान कार्यसम्राट आमदार माननीय महेंद्रशेठ थोरवे साहेब यांच्या नावाची ही स्पर्धा आपण पाहता. स्पर्धेचे मुख्य आयोजक शिवसेना उपतालुका प्रमुख अभिजी अजगर खोत यांच्या माध्यमातून सुरू असलेली स्पर्धा. हलक्या हाताने टॅप केलंय तिथे पाहतोय शतरक्षक आहे. इथे माघारी परतावा लागेल. पहिला चेंडू, पहिला झटका, पहिला हादरा, पहिला गडी गारद, पहिल्या विकेटचं पतन. धावबादच्या स्वरूपात आपण पाहतोय फलंदाज झालाय बाद. गरज होती का या धावेची. समोर शतरक्षक होता संघाचा कॅप्टन त्या ठिकाणी उभा होता. रनआउटची विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. आहे भेटेल. बोलले जातात. त्याचबरोबर कर्जत खालापूर विधानसभेचे विद्यमान कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 103 वर्षापेक्षा अधिक काल लोटला होता तो उर्दू शाळेचा. काम होत नव्हतं आणि त्या ठिकाणी आपण पाहतो असगरजी खोत साहेबांच्या माध्यमातून जे निवेदन होतं आणि साहेबांनी लगेच ते निवेदन पास केल्याने 70 लाखाचं ते काम या ठिकाणी आपण पाहतो ते काम झालं. 1 करोडपेक्षा जास्त रोडसाठी निधी उपलब्ध करून दिला. अशा दमदार ट्रॉफी आमदार चषक मध्ये आपलं स्वागत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर निर्धाव चेंडू होता. समोर आपण पाहिला गेला शतरक्षक उभा होता त्यानं राजेंद्र भोई धावले आणि धावता 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 धावचीत झाले. तिसरा चेंडू, सलगचा 3 चेंडू आपण पाहतो डॉट. तेजस पडवाल पुन्हा एकदा चांगली कामगिरी करतो. का धावला स्वप्नील हा आता विचारपूर्वक तो स्ट्राईक आपल्या हातात घेतली. पहिला चेंडू डॉट होता, दुसरा चेंडू डॉट केला असता तरी काही फरक पडला नसता नितेश. पण त्या ठिकाणी पाहिलं नॉन स्ट्राईक वरून धावत आला स्वप्नील. राजेंद्र भोईने बी जागा सोडली आणि तिथे विकेटचं बटन. इथे फुलेंचा चेंडू करून घेतला. वाईडिश लॉंग ऑन रिझल्टमध्ये चेंडू आपण पाहतोय. शतरक्षक पोहोचला त्या ठिकाणी. सिंगल घेतली जाईल. अकाउंट या ठिकाणी ओपन होत आहे. 5व्या चेंडूवरती अकाउंट ओपन झालंय. ते कालभैरव मालेगाव संघाचं 1 बाद 1 धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. चांगली स्पर्धा, चांगल्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय स्पर्धा पाहतोय. इथे पाहतो आपण फिंगर अप झालंय.
म्हटलं गेलं गोंगवणार वादळ नेहमीच अग्रेसर असतंय. अमोल भुईरला आपण पाहतो या ठिकाणी नवीन फलंदाज. चांगली स्पर्धा दमदार ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी ओम देशमुखला. पॉवर प्लेचं दुसरं षटक PP2 पॉवर प्ले क्रमांक 2. इथे ओम पुन्हा एकदा तयार होतो. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आलाय. पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाजी मार्क होती. राईट हँड ओव्हर द विकेट पंचांना क्रॉस करून इथे समोर उडवला स्वप्नीलने. शतरक्षक त्या ठिकाणी आहेत. जरूर पाहूया आपण या ठिकाणी. हा चेक करतोय. सर सिंगल या ठिकाणी आपण पाहतो. ऑनफिल्ड डिसिजन या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा 2 फलंदाज माघारी परतलेत. एक षटक एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 2 आकड्यावरती जाऊन पोहोचले. अमोल अजूनही आपण पाहतोय आत्ताच मैदानावरती रवाना झालाय. इथे शरभेदक चेंडू पाहिला गेला. पडल्यानंतर थोडासा बाउंस अपेक्षा नव्हती अमोलला अशा उचलीची. अचानक चेंडूने उचली घेतली आपण पाहिलं. नेक्स्ट चेंडू होता शरभेदक चेंडू पाहिला गेला. डॉट चेंडू निर्धाव चेंडू अफलातून गोलंदाजी. पहिलं षटक तेजस पडवलने फेकलं. तिथे आपण रनआउटची विकेट पाहिली गेली अफलातून. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती एक विकेट प्राप्त करत असताना फक्त इथे सुरेख फटका. डिफेक्सचा कव्हर रिझन कॅकिंग शॉट 1 बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे. अमोल भोईरला हात खोलण्याचा मोका आणि त्यांनी मोक्यावरती दिला चौका. सहा धावा आपण पाहतो 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज ओम तयार. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट. खलवटप्याचा चेंडू ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता. सरळ दिशेत मारला गेला. वाईडिश लॉंग ऑन मध्ये शतरक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार. 1 धाव पूर्ण केली जाते. शैलेश आपण पाहिलं गेलं तर आपण पाहिलं साईल शैलेश खूप मेहनत घेतात आणि त्यानंतर आमची मात्रे कंपनी यांची नेहमी साथ आम्हाला लागते. नितीजी तरे आमच्या सोबत त्या ठिकाणी आहेत. योगीजी ढोले यांच्या खांद्यावरती खूप मोठी जिम्मेदारी. पॅडल केला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये क्रॅकिंग शॉट चेंडू टॅप करून चाललाय सीमा रेषे पलीकडे. दंदन करत चौकार. रन्स मिळतील 4. पुढचा चेंडू या षटकाचा शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रकारचा प्रयत्न लेक्स्टमध्ये चेंडू होता. पाहायचा चेंडू होता छेडछाणी केली या ठिकाणी. डॉट चेंडू निर्धाव चेंडू. 2 पॉवर प्लेचे षटक या ठिकाणी समाप्त झाले. 2 फलंदाज बाद. धावसंख्या 11 या आकड्यावरती. यानंतरची मॅच दोन्ही कॅप्टनला पहिला पुकार असेल माझा. JD मांजरले आणि तलपे वडवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण
इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. नियम अटी सर्वांसाठी आहेत. नियमाचं पालन करून तुम्हाला वेळेत या ठिकाणी हजर राहणं गरजेचं आहे. जेडी मांजरली आणि तलपे वडवली, श्री गणेश तलपे वडवली तयार राहायचे आपण. कालभैरव मालेगाव संघ सध्या अडचणीत सापडलाय. 11 धावेवरती 2 गडी गारत संघाचे 2 भक्कम आधारस्तंभ राजेश भुईर आणि किशोर भुईर माघारी परतलेत. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय तेजस पडवल. संस्कृती सिक्युरिटी फोर्सचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पूर्णपणे सर्व काही त्यांच्या खांद्यावरती आहे. तेजस पडवल आज आपण पाहतो इर्शाद साहेब यांच्या अर्शन मोटर्स नावाने आदर्श वांगणी संघ या ठिकाणी खेळतोय. इथे समोर उडवला चेंडू वाडीश लॉंगा डिझरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. वेट अँड वॉच चेंडूची वाट पाहिली जाते. एक धाव पूर्ण आणि इथे स्वप्नील बाद होतोय. धावबाच्या स्वरूपात झटका तिसरा दिला गेला कालभैरव मालेगाव संघाला. पहिलाच आपण पाहिलं बॉल डॉट त्यानंतर पाहिलं होतं पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती तुषारचं काय अफलातून क्षेत्ररक्षक तुषारने कॅप्टन आहे संघाचा काय थ्रो फेकला त्या ठिकाणी पाहतो. राजेंद्र भोईर सर या ठिकाणी बाद झाले होते. आकाश भुईर नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट इंटर होतो मैदानात. अमोल स्ट्राईकला पुढचा चेंडू फेस केलेला तेजसचा लॉंग ऑफ रिझनमध्ये थोडंसं वाईडिश डिफेक्सच्या कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. एकच धाव या ठिकाणी पाहतो. चित्तेकी चपलाईन धावण्याचा प्रयत्न केला होता आकाशने. अमोलने थांबवलंय. एका धाव्याने स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती. धाव बनवायचे गोलंदाजी आहे कालभैरव मालेगाव संघाकडे. किमान इथून तरी 40+ धावा संघाच्या खात्यामध्ये जमा करणं गरजेचं असेल. तेजस पडवल तयार. इथे आपण पाहतो आकाशच्या बॅटमधून चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. इथे आपण पाहतोय कोणत्या प्रकारची चुकी होते का नाही आहे. नाही होत. झेल त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज बाद. आणखी एक झटका कालभैरव मालेगाव संघाला. हेमन मैदानावरती गेला आणि त्याच्या बॅटमधून आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
का वन व्हायला सुरुवात करणं गरजेचं असेल हे म्हणणे सुरुवात केले षटकाराने. धावसंख्या 19. इथे पाहतोय आणखीन एक जोरदार पहार, चेंडू होणार सीमा रेखा पार, रस मिळतील बॅक टू बॅक दुसरा षटकार. शेलूवरून आपण पाहतोय सुरेशजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. दादांना विनंती करतो या बसून घ्या व्यासपीठावरती. आपलं या दमदार ट्रॉफीमध्ये आमदार चषक 2026 मध्ये माननीय श्री अभिजी असगरजी खोत साहेब उपतालुका प्रमुख शिवसेना कर्जत तालुका यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवरांची आपण पाहतोय हजेरी लागली, प्रत्येकाने भेट दिली. शिवसेना युवा सेना उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष जिल्हा प्रमुख माननीय प्रसादजी थोरवे सर या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यानंतर पाहिलं रायगड जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय सुरेशदादा टोकरे तेही या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यानंतर अनेक मान्यवर पाहिलं आम्ही या व्यासपीठावर येत असताना आणि प्रत्येक मान्यवरांचा यशोचिक सत्कार सन्मान मान सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय केलं माननीय अभिजी असगर खोत साहेबांनी. तेच 25 धावा झाले 4 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा आणि उद्या या मैदानावरती जरूर इथे चांगला फटका सूर्यकुमार यादव स्टाईलने चेंडू उडवला, चेंडू जाऊन पोहोचला वन भाऊ चेंडू सीमारेषा पलीकडे. असं वाटलं होतं चेंडू षटकार जाणार का, पण मैदानात ग्राउंड झाला वन भाऊ चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार या ठिकाणी आला आणि उद्याची रात्र खऱ्या अर्थाने या मैदानावरती आपण पाहतोय रायगड ठाणा पालघर भिवंडी मधील अनेक संघ या ठिकाणी खेळताना दिसतील आणि तिथे आपण पाहतोय उद्याची ही मेजवानी असे सर्व प्रेक्षकांना आणि खऱ्या अर्थाने दामतकरांना. या मैदानावरती आपण पाहतो उद्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी कर्जत खालापूर विधानसभेचे विद्यमान कार्यसम्राट आमदार माननीय महेंद्र थोरवे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. असगरजी खोत साहेब आणि त्याचबरोबर अभिजी असगर खोत यांच्यावरती असलेल्या प्रेम आणि प्रेमा खातर साहेब या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. चांगला चेंडू शपळून घेण्याचा प्रयत्न जागं बनवण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा चेंडू आपण पाहतो वरती निघाला. 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. धावा पाहिजे होता, धावा बनवायला सुरुवात केली अमोल 7 चेंडू 11 वरती आणि हेमंत 3 चेंडू 12. उर्फी चेंडू आपण पाहतो शतरक्षक पोहोचणार का त्या ठिकाणी, नाही पोहोचू शकला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न तिथे फंबल, जणू काय मशाची यात्रा भरले का तो गोंधळ त्या ठिकाणी झाला. 2 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती घेतले जातील. धावसंख्या 31 धावा स्कोर कार्ड वरती. खऱ्या अर्थ मोमेंटम शिफ्ट केले या मॅचला. धावा बनत नव्हत्या, धावसंख्या होती, धावा येत नव्हत्या. हेमंत भोईर मैदानावरती गेला, हात खुले केले. वाडी श्लॉंगान काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये त्यांनी लगावलेले 2 अफलातून षटकार. स्कोर कार्ड 31. पियुष दलवीचा पुढचा चेंडू उडवला, चेंडूला पुरू यादव त्या ठिकाणी HD स्पोर्टचे प्रोप्रायटर पुरू यादव त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुके नाही, फलंदाज बाद. झटका दिला गेलाय, खूप मोठा झटका असेल काल बरोबर मालेगाव संघाला. काही इथून माघारी परततोय या गावाचाच नाही ते या कर्जत तालुक्याचा एक बेहतरीन फलंदाज अमोल भोईर. बॅक टू पवलन होऊन रेडी.
सध्या तरी भारी. पहिल्या चेंडूवरती चौकार होता, डॉट चेंडू त्यांचा दुहेरी, इथे विकेट. धावसंख्या 31, 5 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक, शॉर्ट पिच चेंडू होता, वाईट चेंडू आपण पाहतोय, दूरवर चेंडू. पंचाने हेरलं, सांगितलं खराब चेंडू, स्वेर मारा. एक्स्ट्रा धाव, मोफतची धाव. धाव फलकावती घेतली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32. 32 लॉस फॉर 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्याच्या 32 धावा आहेत. आज खऱ्या अर्थाने सुरुवात चांगली झाली स्पर्धेची. तिथे फुल लेनचा चेंडू, कोणत्या प्रकारची मोमेंट नव्हती, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू असेल. डॉट चेंडू आला, चौकार दुहेरी, चौकार डॉट दुहेरी विकेट. त्यानंतर 5वा चेंडू टाकण्यात आला होता, वाईट होता. त्यानंतर लिगल डिलिव्हरी आली, डॉट चेंडू. इथे फुल लेनचा चेंडू, फुलटा चेंडू, वाईडिश लॉंग अडकाऊ कॉर्नर रिझल्ट मध्ये. चेंडू जरूर उडवला होता, पण तो चेंडू जाऊन पडला बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. याच मैदानावरती बायकर मॅन म्हणून जो मालिकावीरचा पारितोषिक ज्याने पटकवलं होतं, अखिलेश आंबेडकर. अफलातून प्रयत्न होता, चेंडू जरूर त्याने अडवला होता, पण त्यानंतर चेंडू जो बाउन्स झाला हातामधून, तो जाऊन पडला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराला षटकाच्या सहाय्याने 4 षटक, 38 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात आपण म्हटलं होतं इथून 40+ धावा व्हायला पाहिजेत. एक आव्हान ठेवायचं आहे, कुठेतरी 8, 8.5, 9चा रन रेट प्रति ओव्हर पाहिजे, तर मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होते. इथे धावांचा पाठलाग करणं नेहमीच कठीण असतंय, पण यानंतरची मॅच आपण पाहतो. JD मांजारली विपक्ष तलबे वडवली. दोन्ही संघाचे कॅप्टन वेल घेऊ नका, इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचंय. आपण प्रथमतः इथे येऊन थांबा. वाईट चेंडू, JD मांजरली संघ कॅप्टन आपण तयार राहा. या ठिकाणी तलपे वडवली संघ कॅप्टन आपणही तयार राहायचे. JD आणि इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती HD. पहिला वाईट, त्यानंतर डॉट चेंडू. धावसंख्या 39. पूर्वी यादव HD स्पोर्टच्या बॅट, शूज त्यांच्या माध्यमातून वागणी परिसरामध्ये दिल्या जातात. डॉट चेंडू आला, जागेवरती खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतो, खलीखली खेळला जातोय. हेमंत ज्याने 2 षटकार जरूर लगावले होते, पण त्यानंतर 3 चेंडू डॉट खेळताना दिसलाय. इथे पुन्हा एकदा कोणत्या प्रकारची जागा बनवत नाही, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, समोर उडवला चेंडू. डीप कव्हर रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद होतोय, माघारी परतावं लागले हेमंतला. इथे झटका कालभैरव क्रिकेट संघ मालेगाव संघाला. सर लगा अब्दुल्ला भाई गाना, झूम उठे अब्दुल्ला भाई हमारे. तर मॅच आनंद या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी सध्या आमचे कोलेकर साहेब रजा या ठिकाणी घेतात, त्यांचं मनापासून धन्यवाद. 4 षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 39 धावा.
डॉट चेंडू आपण पाहतोय. आपलातून गोलंदाजी या ठिकाणी शेवटचा अंतिम षटक. राजन नवीन फलंदाज मैदानात गेले तिथेही डॉट चेंडू खेळतात. इथे पाहतोय समोर चेंडू जातोय. वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये शतरक्षक आहे जीडी मांजरली संघाचा कॅप्टन. आपण या ठिकाणी येऊन थांबायचंय. श्री गणेश तलपे वडोली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. धावसंख्या 40 या आकड्यावरती या इनिंगचा शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा तयार. लेफ्ट हँड राऊंड चांगला फटका आपण मारण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. इनसाइड आउट. बराच काल चेंडू हवेमध्ये. एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. फलंदाज बाद. झटका दिला गेलाय आलं बरोबर मालेगाव संघाला आणि 40 धावा त्या धावफलकावरती लागलेल्या. या षटकात फक्त 2 धावा खर्च झाल्यात. फ्रांजी बोंजेकर आणि तालिबजी बोंजेकर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. विकी दादा गदगे या ठिकाणी उपस्थित झालेत मनापासून धन्यवाद. त्यांच्या सोबत आपण पाहतोय दीपकजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. चला जीडी मांजरली संघ कॅप्टन चला आपण विजय. या ठिकाणी आपण टॉस साठी आमंत्रित करूया. तर इम्रानजी खान साहेब या आपल्या शिवास ते टॉस या ठिकाणी करूया. आहा यस मुनावर चाचा क्या बात है शादा भाई. मुनावर चाचा उभे रहा पूर्ण उभे रहा. शेर की झलक सबसे अलग. टॉस या ठिकाणी केला जातोय. तर टॉस या ठिकाणी पाहतोय मांजरली संघ या ठिकाणी विजय टॉस विन झालेत. जरूर त्यांचा डिसिजन आपण पाहणार आहोत. फिल्डिंग असणार आहे. आपल्याकडे वेळ नाही आज त्यामुळे कोणत्या प्रकारचा प्रश्न नाही. पण जरूर निनाद तर त्याला माहिती आहे थांबायचं नाही आहे. पण तुम्हालाही आपण शुभेच्छा देऊ. दोन्ही संघाला फिल्डिंग आहे. फक्त आपल्याला मॅच सुरू होण्या अगोदर आपण आयोजक कमिटी मेंबरशी संपर्क साधा आणि त्यानंतर आपण मॅच सुरुवात करणार आहोत. चला श्री गणेश तलपे वडोली संघ आपला कॅप्टन तुम्हाला या ठिकाणी बोलवतो. स्टेजच्या उजव्या साईडला आपण येऊन थांबायचे.
तर जेडी मांजर तयार झालेत नेक्स्ट मॅचसाठी. इथे जाऊया मैदानावरती अखिलेश आंबेडकर गत स्पर्धेचा बायकर मॅन आणि त्याच्यासोबत तुषार हे जोडी मैदानावरती पाहतो. पहिलं षटक पहिला गोलंदाज कर्जत टेनिस क्रिकेट बाहुबली राजभोईर सर गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पॉवर प्लेचं पहिलं षटक. इथे विजयासाठी 41 धावांची गरज आहे. मॅच ऑन करा. 30 चेंडू आणि 41 धावांची गरज. पहिला चेंडू या ठिकाणी अखिलेश आंबेडकर आपण पाहतोय. 2025 ची जी स्पर्धा आपण पाहतो ज्यांनी गाजवली होती. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय इथे आपण पाहतोय. कारण बघा इंडिया क्रिकेटमध्ये जर पाहिलं मुनाफ पटेल जेव्हा गोलंदाजी मार्कवरती जेव्हा सुरुवात झाली होती गतिवान गोलंदाज होता. त्यानंतर गॅरी क्रिस्टनने काय त्याला कानमंत्र दिले तो स्लोअर झाला. त्याने रनअप कमी केलं. वाईट चेंडू या ठिकाणी या दरम्यान पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय अभिजी असगर खोत यांचे सासरे सलीमजी नजे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती आपल्या हक्काच्या आपल्या जावयाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 डॉट चेंडू त्यानंतर व्हाईटची एक धाव. धावसंख्या 1 ने ओपन होते. 2 चेंडू नंतर सिंगल या ठिकाणी आपण पाहतोय. अखिलेश आंबेडकर स्ट्राईक क्लासला फलंदाज. इथे फुल चेंडू आहे. फुल टॉस चेंडू करून घेतलाय आणि चेंडू इथून जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. लंगन झोन मध्ये आला. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. याकूब साहेब सगळे त्या ठिकाणी आराम करवतात. मॅचचा आनंद घेतात. इथे पुन्हा एकदा जोरदार पहार. चेंडूवरती वार. चेंडू होतोय सीमारेखा पार. बॅक टू बॅक लगातार दुसरा षटकार. 2 षटकाराने धावसंख्या पाहतो. पहिले 2 चेंडू डॉट होते त्यानंतर व्हाईट चेंडू आला आणि त्यानंतर पाहतोय एक चॉकलेट नंतर 2 लगातार मोठे फटके पाहिले. 13 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. चांगली सुरुवात. अफलातून स्पर्धा मान्यवरांची मांदी आली येत जात असते. इथे पुन्हा एकदा सुरेख फटका. बॅक टू बॅक हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. षटकार समोर दिला होता चेंडू. अखिलेश आंबेडकर हम भी किससे कम नहीं. वही दमखम वही जोश हे पुन्हा एकदा सिद्ध करत असताना का मी इथे बायकर मॅन झालो. का मी इथली बाईक मिळवले. पुन्हा एकदा दाखवत असताना अखिलेश आंबेडकरने लगावलेला हा बेहतरीन बॅक टू बॅक तिसरा षटकार. शपलून करण्याचा प्रयत्न बघा. जागा बनवली होती आणि अफलातून ऑफ साईडला चेंडू होता. दूरवर चेंडू होता. त्याला ऑनला लॉंग झोन मध्ये त्याच झोन मध्ये आलेले तिसरा षटकार होता. धावसंख्या 19. शेवटचा चेंडू. गोलंदाज तयार होतोय. राजभोईर गोलंदाजी मार्क वरती अखिलेश साठी. इथे चांगला चेंडू स्लो आधी. इथे गती पर्वत शॉट ठेवला होता पण हाईट तेवढी नव्हती. इथे डॉट चेंडू आला. पहिलं षटक समाप्त झालंय. आता उर्वरित 24 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 24 चेंडू 22 धावा. या अगोदरची सुपर ओव्हर आपण पाहिली
मॅच मध्ये खऱ्या अर्थात ट्विस्ट निर्माण झाली ती. एक चेंडू 5 धावांची गरज असताना आलेला चौकार. कालच्या रात्रीमध्ये एक चेंडू 7 धावांची गरज असताना आलेला षटकार खूप महत्वपूर्ण. मजा आली, एन्जॉय केलं जातोय तमाम दामतकरांसाठी. मेजवानी असली स्पर्धा उद्या या मैदानावरती. अनेक सरस खेळाडू, टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक मोठे मोठे खेळाडू या मैदानावरती तुम्हाला पाहावास मिळतील. पहिल्या 2 मॅच सुपर 6च्या मॅच होतील आणि त्यानंतर पाहतोय, लक्षात ठेवा, पहिली सुपर 6ची मॅच ठीक 6:30ला या ठिकाणी सुरू होईल. तर दुसरी सुपर 6ची मॅच ती ठीक 7ला या ठिकाणी सुरुवात होईल. आणि पहिली शेवटच्या रात्रीतली पहिली मॅच ठीक 7:20ला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. मन्नान खोत, तोफिक अडाल यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती. तुषार आणि अखिलेश आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडू, चांगला चेंडू, चांगला चेंडू, व्हेरी गुड डिसिजन सर. शबरून घेण्याचा प्रयत्न, पहिला ऑफ आणि विडलच्या वरूनच चेंडू निघाला. चांगला डिसिजन सरांचा. 23 चेंडू 22 धावांची गरज. या मैदानावरती तन्मयने या अगोदरी निर्धाव षटक फेकलेला आहे. या मैदानाचा भरपूर अनुभव आहे. डेच्या स्पर्धेमध्ये तन्मयने फेकले ते निर्धाव षटक आजही आम्हाला आठवत आहे. संघाला गरज असताना केलेली चांगली कामगिरी. इथे 22 चेंडू आणि 22 धावांची गरज. चांगला चेंडू, चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. 22ची धाव. स्ट्राईक रोटेट झाले बघा, चुकी झाली. 3 चेंडू लगातार डॉट टाकले होते. चांगली तन्मय गोलंदाजी करत होता, तिथे पाहिलं गेलं चुकी होते. 22ची धाव. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर काही गडबड घोटाळा होत असतो. इथे स्ट्राईक रोटेट झाले. अखिलेश आंबेडकर आपण पाहतोय स्ट्राईकला असणार. 6 चेंडू 18 धावेवरती गेलतोय. त्या 18 धावा म्हणजे तिच्या बॅटमधून आले ते 3 षटकार होते. आज भोईरने सुरुवात चांगली केली होती पण शेवट चांगला करता आला नाहीये. इथे चांगला चेंडू, जोरदार अपील आपण या ठिकाणी पाहतोय. अफलातून गोलंदाजी या ठिकाणी. लाईन टू लाईन चेंडू आपण पाहिला गेला. इथे रिवासाठी दुधारी तलवार, चेंडूवरती वार, चेंडू होतोय फाईन रिझन पार, रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. चांगला चेंडू, चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. स्वप्नील हाईट वापर करत नाहीये. वापर करणं, क्षेत्ररक्षण करताना अशा हाईटच्या खेळाडूला चेंडू सरळ भेटणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय धावसंख्या 25, येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. अनेक अशा स्पर्धा मालेगाव संघ या ठिकाणी विजय संपादन केलाय. दोन्ही संघाचे कॅप्टन जरा येऊन भेटा आम्हाला, वडवली आणि मांजरली दोन्ही संघाचे कॅप्टन जरूर आमच्याशी संपर्क साधा. योगेश डोले सर तिथे आलेत, त्यांच्याशी आपण लगेच संपर्क साधून घ्यायचे.
18 चेंडू 16 धावांची गरज आहे विजयासाठी. 2 षटक या ठिकाणी समाप्त झाले. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अठरा चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती टॅप केला चेंडू. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. इथे चुकी. इथे तुषार बाद होईल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गरज नव्हती दुसऱ्या धावेची, पण कॅप्टनला माघारी परतावा लागेल. कॅप्टन कुल बॅक टू पवलेन. झटका या ठिकाणी पाहतोय. गोल्डन डायमंड विकेट ज्याला म्हटली जाईल, कारण त्याच्याकडे कोणत्या प्रकारचा चेंडू खेळलाच नाहीये. त्याला संधीच भेटली नाही. तुषारला मैदानात गेला आपण पाहतोय. 2 षटका 1 चेंडू झाला आणि तिथेही आपण पाहतो माघारी परतला. 3 चेंडू डॉट खेळत असताना 26 कॅन्डिडेट न्यू बॅट्समॅन संघाचा भक्कम आधारस्तंभ बायकरमॅन तेजस पडवल आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा पाहतो आपण. इथे चेंडू भेटणं गरजेचं. धावा वाचवायचे आहेत तर डॉट चेंडू डॉटच राहायला पाहिजे. त्याचं रूपांतर आपण पाहतोय रन्स मध्ये व्हायला नको. 28 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 17 चेंडू 13 धावांची गरज आहे. नितेश तरे जोश होश इथे आता क्षेत्ररक्षकावरती आहे. गोलंदाजाचं काम करता क्षेत्ररक्षकाला त्याचं काम करणं गरजेचं आहे. इथे स्वप्नील तयार. राऊंड ऑफ विकेट. पुढचा चेंडू तेजस पडवल समोर दिला चेंडू ऑन साइडला आपण पाहतो. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं गेलं. खराब कामगिरी करतोय. टांगा पलटी गोडा परार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. नितेश तरे सर चांगलं गुपित सांगितलं होतं तुम्हाला. ते म्हणते जोश वाढवा. गोलंदाज त्याची कामगिरी करतो. हो क्रिकेट 3 क्षेत्रामध्ये खेळलं जात आहे. बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. तिथे स्ट्राईक रोटेट झाली दणका भेटतो. कारण जरूर चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. विजय एखाद्या बँकेचा तुम्ही लोन घेतला, हप्ता चुकला तर पॅनल्टी भरावी लागते. इथे हप्ता चुकला का धावांचा खर्च करावा लागतो. हा धावांचा खर्च या ठिकाणी पाहतोय. 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज. गोलंदाज स्वप्नील राऊंड विकेट. इथे पाहतोय सरळ रेषेत चेंडू निघून गेला. तेजस पडवल आणि अखिलेश आंबेडकर गत स्पर्धेमध्ये काही कारणास्तव संघाला इथून माघार घ्यावी लागली होती, पण इथे जशी स्पर्धा डिक्लेअर झाली तशी पाहतोय कारण मैदान खाली राहणार नाही. आणखीन एक स्पर्धा 8 रात्रीची स्पर्धा आपण पाहणार आहोत. इथे फुल लेन चेंडू कव्हरला वेट केलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक किशोर धावणार का त्याच्याही आवाक्याच्या बाहेर. चेंडू फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड धावसंख्या स्कोर कार्ड 36. 5 धावांची गरज आहे. याच मैदानावरती 8 रात्र 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी कारण एक सुट्टी आहे मध्ये. हा आम्हाला आराम आहे. 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी याच मैदानावरती रंगणार क्रिकेटचा महासंग्राम. नाईटची स्पर्धा
1,00,000 रुपयाची स्पर्धा, प्रवेश फी 13,000 असणार आहे. आणि सर्व आपण हाईट संघ आहेत ना, सगळ्यांना राम राम टाटा बाय बाय करणार आहोत. जे संघ या ठिकाणी खेळलेत, शिस्तबद्ध खेळ केला आहे, ज्या संघाने दामतकरांच्या मैदानावरती दामतकरांना त्रास दिला आहे त्यांना प्रवेश नाही आहे. कारण पंचांचा निर्णय, आयोजकांच्या निर्णयाच्या विरोधात जे जे गेलेत, राजेंद्र भोईर यांच्या खात्यामध्ये जे जे संघ जमा झालेत ते संघ जरूर या ठिकाणी खेळले जातात. आणि एकदा संघ तुम्ही जर कॅन्सल केला एंट्री घेऊन लॉट्स पाडल्यानंतर, पुन्हा एकदा दामतच्या मैदानावरती त्या संघाला लवकर प्रवेश भेटत नाही. इथे येणारे आपण पाहतोय चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि विजयासाठी 5 धावेची गरज. इथे पाहतोय चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. नोमॅन झोन मध्ये चेंडू, वन बाउन्स सीमारेषे पलीकडे, रस मिळतील 4. इथे आला चौकार. विजयी झाला या ठिकाणी हर्षान मोटर्स इर्षाद सर पुरस्कृत आज संघ आदर्श वांगणी. आपण पाहतो या संघ विजयी झालाय. अफलातून फटकेबाजी, अखिलेशची 12 चेंडू आणि 31 धावांची ती अफलातून केली आपण या ठिकाणी पाहिली. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट